गरज किती आहे त्या खताची हे पहिलं माहिती करून घेणे गरजेचं आहे. कारण की तुमच्या जमिनीची जे क्षमता आहे खताची ती वेगळी असणारी ह्यांची जमिनीची वेगळी. प्रत्येक तुम्ही जर एकर सर सोडून दुसऱ्या एकरामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक जमिनीची जी काही कार्यक्षमता ही वेगळी राहते. प्रत्येक जमिनीची घटक वेगळी तुम्हाला बघायला चालता येत नाही, ती घेता येत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कोणती खतं वापरावं लागतील किंवा बॅक्टेरिया वापरावं लागतील. बॅक्टेरिया वापरल्याच्या नंतर त्या पिकाला मिळेल. अशा पद्धतीचे बॅक्टेरिया पण वेगवेगळे आहेत आपल्याकडे जे आपण जमिनीमध्ये देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काम करण्यासाठी ॲझोटो बॅक्टर वापरतात, त्यानंतर तुमचं फॉस्फरसचं काम करण्यासाठी PSB जीवाणू वापरतात आणि पोटॅसाठी आपण एक त्या KMB नावाने एक औषध येतं म्हणजे जैविकमध्ये बॅक्टेरिया येतो की तो त्याच्यामध्ये नंतर स्फुरद आणि पालश उपलब्ध करून द्यायचं काम त्या बॅक्टेरियांचं राहतं. म्हणजे त्यांचं काम विघटन करायचं. खतात माती परीक्षण वर्षात आलं त्यामुळे ते सगळं उभं केलं की नेमकं माती परीक्षण कसं केलं गेलं करतात हे तुम्हाला माहिती आहे. कोणी केलं असेल तर त्यांना बऱ्यापैकी थोड्या लोकांना हा एक करतो तुमचा आयताकृतीचा प्लॉट आपला सगळा एक अंदाजे समजू किंवा असा समजू की हा आयताकृतीचा प्लॉट आहे. ज्यावेळेस मातीचा नमुना तुम्हाला जर घ्यायचा असेल म्हणजे माती परीक्षण करण्याच्या अगोदर आपण काय करतो की इथला एक स्पॉट निवडतो, एक इथला स्पॉट निवडतो, वेगवेगळा काय केला जाईल V शेप मधला. हा पूर्ण मोकळा खड्डा केल्याच्या नंतर ह्याला काय करायचं, खुरपा असेल आपल्या खुरप्याच्या साहाय्याने ते पूर्ण एवढा काफेतून इथपर्यंत असं घ्यायचं आहे. म्हणजे इथली जी माती आहे उभ्या पट्ट्यातली ती एवढी फक्त तुम्ही गोळा करायची. अशा प्रत्येक जवळपास 5-6 खड्डे जे आहेत ते तुम्ही त्याला जास्त असेल तर तेवढा मातीचा नमुना आपल्याकडे आपण गोळा करायला पाहिजे.